नमस्कार मंडळी. तर आज तुम्हाला या टायटलवरून समजलंच असेल की आज मी काय बनवलं आहे. ही आहे पालक आणि बटाट्याची भाजी, जी इतकी चविष्ट बनते. तर नक्की ट्राय करून बघा. जर कधी अशा प्रकारे केली नसेल तर खरंच खूप चविष्ट बनते. म्हणजे चपातीबरोबर याचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते खरंच खूप मस्त आहे. तर व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. आणि हां, जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स काही असेल तर त्यासुद्धा करू शकता. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया काय प्रोसेस आहे आणि कशी बनवली आहे ती. चला. तर इथे मी एक पालकाची जुडी घेतलेली आहे आणि एक मोठा असा बटाटा घेतलेला आहे. या पालकाचे मोठे मोठे देठ काढून ती स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी आहे ती आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायची आहे. एकदम बारीक म्हणजे अशी मोठी मोठी. भाजी कापून झाल्यानंतर हा बटाटा आहे तो सुद्धा मी सोलून आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. मोठे मोठे किंवा बारीक जसे तुम्ही कम्फर्टेबल असाल तसे. आता बटाटा कापून झाल्यानंतर तो मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. कारण एवढंच की तो काळा पडू नये यासाठी. कारण या भाजीसाठी लागणारे इतर गोष्टी आपण प्रिपेअर करायच्या, जसं कांदा टोमॅटो ते कापेपर्यंत वेळ जाईल, म्हणून हा बटाटा काळा पडू नये यासाठी मी तो पाण्यात ठेवला आहे. आता या भाजीसाठी लागणारे इतर साहित्य बघूया. जसं की हिरवी मिरची, लाल मिरची, 5-6 लसूण, आलं, कांदा आणि एक टोमॅटो. आता हे आपण पटकन असं बारीक चिरून घेऊया आणि चला गॅसवर जाऊया भाजीला फोडणी देण्यासाठी. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये मी 2 मोठे चमच एवढे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण घेणार आहोत 1 चम्मच एवढं जिरं. जिरं चांगलं तडतडू द्या. जिरं तडतडलं की यामध्ये जी आपण लाल मिरची घेतली होती ती टाकणार आहे मी. लाल मिरची टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आता हा कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया अगदी लालसर होईपर्यंत. त्याच्यानंतर हिंग टाकते थोडं. त्यानंतर घेऊया बारीक चिरलेला लसूण आणि आलं. आता हे आलं लसूण आपल्याला नंतरच टाकायचं आहे, कारण एकदम बारीक कापलेलं आहे तर ते तेलामध्ये करपू शकतं आणि ती टेस्ट येणार नाही ह्यासाठी. आता हे सगळं आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर टाकूया आपला कापून घेतलेला जो बटाटा होता तो. आता हा बटाटा कच्चाच आहे, तो आपल्याला याच वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. तर हा बटाटा आपण चांगला आधी तेलामध्ये परतून घेऊया आणि एकदम लो फ्लेमवर आपण झाकण ठेवून हा बटाटा शिजवून घेऊया. आता एक 5 मिनिटानंतर मी उघडून बघते आणि आपला बटाट्याचा कलर थोडा चेंज होत आलेला आहे, म्हणजे शिजत येत आहे. आता शिजला नाही अजून पूर्णपणे, त्यामुळे आपण थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहोत, कारण आपण जो कांदा वगैरे टाकला होता ना तो करपू शकतो. आता पुन्हा मी एक 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते आणि इथे ऑलमोस्ट आपला बटाटा शिजलेला आहे. थोडासा तो दाबून बघू शकता कितपत शिजला आहे तो. त्यानंतर एवढा शिजल्यानंतर मी आपण बारीक चिरून ठेवलेला जो टोमॅटो होतो तो टाकणार आहे. आता टोमॅटो गेल्यानंतर मीठ हे टाकायचंच, त्यामुळे 1 चम्मच मी मीठ टाकते आधी. त्यानंतर घेऊया 1 चम्मच हळद, धणे पावडर. त्यानंतर घेते आहे आपला गरम मसाला 1 चम्मच आणि लाल तिखट मसाला. हा तिखट मसाला काश्मीरी मिरची आहे, कारण आपण ऑलरेडी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. चांगलं परतून घेऊया मसाले आपले. आता त्यानंतर शेवटची वेळ आली ती म्हणजे आपली पालक ॲड करायची. आता हे पालक यावर बटाटा पूर्ण मी पॅनमध्ये पसरून घेतला आणि त्याच्यावर हा पालक घातलेला आहे. पालक घातल्यानंतर तो डायरेक्ट परतायचा नाही आहे. आपण आधी सुरुवातीला असंच झाकण लावून ठेवणार आहोत 1-2 मिनटासाठी, कारण हे पालक स्वतःच त्याचं पाणी सोडेल त्या वाफेने आणि ते हळूहळू शिजेल यासाठी. तर इथे मी पुन्हा एकदा झाकण लावून ठेवते 1-2 ते 3 मिनटासाठी. आपण पुन्हा झाकण ते उघडून बघूया. पालकची क्वांटिटी एकदमशी कमी झाल्यासारखी होईल. आता आपल्याला ते आपल्या सगळ्या इन्ग्रेडियंटसोबत बटाट्यासोबत मिक्स करायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करायचे. सगळे मसाले जे आहेत ते ॲड होतील चांगल्या प्रकारे. आता हे आपलं ऑलमोस्ट भाजी रेडी झालेली आहे. थोडी पालक आपल्याला इथे कच्ची वाटते, त्यासाठी पुन्हा एकदा आपण झाकण लावून ठेवायचं आहे. वरून मी कोथिंबीर घालते, जर तुम्हाला वाटत असेल तर घाला. इथे मीठची क्वांटिटी बघू शकता. मीठ चांगलं लागलं नसेल तर इथे तुम्ही ॲड करू शकता मीठ. एक शेवटची 2 मिनटं आपण पुन्हा एकदा भाजी वाफेवर शिजवणार आहोत झाकण लावून. आणि इथे आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही डाळ, भात, चपाती कशाबरोबरही खा. खरंच खूप टेस्टी बनते. नक्की ट्राय करून बघा.
व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंटसुद्धा करा, म्हणजे आम्हालाही तेवढं प्रोत्साहन मिळतं, चांगलंसुद्धा वाटतं खूप. आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. टिफिनसाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. पुढच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, तर ते नक्की करा.